मंडळी नमस्कार. तुमच्या व माझ्यासारखे निसर्गप्रेमी आठवडा अखेर एका निसर्गरम्य जागेच्या शोधात असतात. तर आज मी तुम्हाला घेऊन चाललोय पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या एका निसर्गरम्य गावामध्ये. पुणे शहराची गर्दी मागे टाकत मी पाभे घाट मार्गे कांबरे गावाकडे जाण्यासाठी निघालो. पाभे घाटातून प्रवास करताना हा निसर्गरम्य रस्ता मन सुखावणारा होता. पाभे हे गाव ओलांडल्यानंतर मी नसरापूरकडे जाण्यासाठी हे डावीकडचे वळण घेतले. कांबरे गावात पोहोचण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. पुणे बेंगलोर महामार्गावरून भोरच्या दिशेने जाताना माळवाडी फाट्यावरून उजवीकडचे वळण घेतल्यास तो रस्ता आपल्याला कांबरेमध्ये घेऊन येतो. या मार्गावरचे विंझर, मार्गासनी हे गाव मागे ओलांडून मी गोदावडी फाट्यावरनं हे उजवीकडचे वळण घेतले. हा रस्ता सध्या तरी चालू होता, पण पावसाळ्यात या नदीपात्रात पाणी आल्यावर आपण इथून जाऊ शकत नाही, कारण गोदावडीकडे जाणारा हा पूल पडल्यामुळे सध्यापुरता हा रस्ता आहे, पण पावसाळ्यात हा रस्ता बंद होतो. त्यामुळे भोरच्या मार्गावर असलेल्या माळवाडी फाट्यावरून कांबरे गावात पोहोचणे अधिक सोयीचे आहे. कांबरे गावाकडे नेणारा हा रस्ता मध्येच थोडा खडतर तर काही ठिकाणी खूप चांगला आहे. या वाटेवरून प्रवास करताना टिपलेले हे सुंदर दृश्य. गाव ओलांडून मी परत एकदा पुढे एक राईट टर्न घेतला आणि आता त्या कांबरे गावच्या रोडला मी लागलोय. ॲक्च्युली हा आडमार्गावरचा रस्ता आहे, म्हणजे छोटी छोटी गावं आहेत या रोडवर. वाटेत एका ठिकाणी मी थांबलोय एका उंचवट्यावरून. इथून फार भारी सीन दिसतोय. वाटेत येणारा हा घाटमाता चढून मी पुढे कांबरे गावाकडे प्रस्थान केले. या मार्गावर जाताना आपल्याला भाटघर धरणाचे पात्र काही ठिकाणाहून खूप सुंदररित्या पाहायला मिळते. सध्या बऱ्यापैकी कोरडं पडलेलं भाटघर धरणाचं हे पात्र पावसाच्या प्रतीक्षेत होतं. हा घाट माता उतरून मी आता खाली करंदी गावाकडे प्रस्थान केलं. मी आता खाली उतरलोय. जेव्हा आपण नसरापूर वेल्हे रोडवरचं जे कोंदावडे गाव आहे, त्या कोंदावडे फाट्यावरनं जो रस्ता घेतला होता तो असा इथून संपतो आणि या ठिकाणी येऊन आपल्याला या रस्त्याला मिळतो. जो रस्ता आपल्याला नेकलेस पॉईंटच्या पुढे जे माळवाडी फाटा आहे, त्या माळवाडी फाट्यावरून कांबरे गावाला जाण्यासाठीचा तो रस्ता आहे, ज्या रस्त्याने आपण भाटघर धरणाचं बॅकवॉटर एक्सप्लोर करू शकतो. तर तो रस्ता हा आहे, तो इकडून येतो या ठिकाणाहून आणि असाच तो कांबरे गावाकडे जातो. डोंगर माथा उतरून खाली आल्यावर दिसणारं हे सुंदर जग मनाला भुरळ पाडणारं होतं. आणि काही वेळातच मी कांबरे गावामध्ये पोहोचलो. शहराच्या गर्दीपासून दूर मोकळा श्वास घेणारं कांबरे बुद्रुक हे गाव. या गावामध्ये पर्यटक एप्रिल व मे महिन्यामध्ये इथे असलेलं कांबरेश्वर मंदिर पाहण्यासाठी येतात. थोडं पुढं आल्यावर गावातली ही सुंदर शाळा पाहायला मिळाली. निसर्गाच्या कुशीत दडलेली ही सुंदर शाळा पाहून मन खरंच सुखावून गेलं. मित्रांनो, त्या शाळेजवळ गाडी पार्क केली आहे मी आणि इथून आपल्याला थोडंसं चालत जावं लागेल. तर कांबरेश्वर मंदिर असा इथे बोर्ड पण आहे, एक छोटासा लावलेला. या बोर्डला बघून आपण इकडे जाऊ शकतो.
भाटघर धरणाच्या पात्रामध्ये पोहोचलो आहे आणि माझ्या पाठीमागे जे बघता येणारं कांबरेश्वर मंदिर आहे त्या मंदिरात जवळ आपण आता चाललो आहे. तर खूप भारी वाटतं इथं. पावसाळ्यामध्ये जेव्हा हे धरण भरतं, पावसाळा आणि पावसाळ्यानंतर तुडुंब पाणी असतं या ठिकाणी. त्यामुळे वर्षातून 10 महिने हे जे मंदिर आहे हे पाण्यातच असतं. आत्ता शेवटचे जे 2 महिने आहेत, एप्रिल मे साधारण त्या दरम्यान हे मंदिर पाण्याच्या बाहेर येतं. मंडळी, ब्रिटिशकालीन भाटघर हे धरण 1927 साली पूर्ण झालं. त्यानंतर या मंदिराचे विलिनीकरण या धरणपात्रात झाले. पांडवकालीन असलेले हे मंदिर, ज्याचे मूळ नाव कर्महरेश्वर असे सांगितले जाते, पण या पंचक्रोशीमध्ये हे कांबरेश्वर या नावानेच प्रसिद्ध आहे. गेली कित्येक वर्ष हे मंदिर भाटघर धरणाचे पाणी आपल्या अंगावर सामावून घेऊन आजही मजबूतरित्या उभं आहे. थोडा वेळ हा मंदिर परिसर पाहून झाल्यावर दर्शनासाठी आत गेलो. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला बाहेर दर्शन होते या नंदी महाराजांचे. दरवर्षी या धरणातील पाणी आटल्यानंतर येथील गावकरी या मंदिरा बाजूचा गाळ काढून हे मंदिर दर्शनासाठी खुलं करतात. मंदिराच्या आत प्रवेश करताच थोडा थंडावा जाणवला. एवढ्या शांत ठिकाणी येऊन कांबरेश्वराचे दर्शन घेणे हा खरंच खूप समाधानी अनुभव होता. एवढी वर्ष हे मंदिर पाण्यामध्ये भक्कमपणे उभे आहे, त्याचं उत्तर आपल्याला या दगडाकडे पाहिल्यावर मिळतं. श्री कांबरेश्वराचे दर्शन घेऊन मनाला खूप समाधान मिळालं. फक्त काय 2च महिने बाहेर असतं ना पाण्याच्या. आता परत 10 महिने काय. बरंच जुनं मंदिर आहे ना हे, पांडवकालीन आहे. हा, हो का. बर, अच्छा. पाणी थोडंसं आता शिल्लक आहे काही ठिकाणी. या पाण्याजवळ आता मी चाललोय. जवळपास सर्व धरणपात्र कोरडे असले तरी काही ठिकाणी हे थोडंसं पाणी पाहायला मिळालं. वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या या भाटघर धरणाच्या पात्रामध्ये काही वेळ मी हरवून गेलो आणि शहराच्या गर्दीत गुदमरलेला माझा जीव इथे येऊन सुखावला. पुणे जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले. गरज आहे ते निसर्गरम्य जागेच्या शोधात भटकंती करण्याची आणि स्वतःसाठी काही दर्जेदार वेळ काढण्याची. मंडळी, निसर्गरम्य भटकंतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो.